जल्दी से उठो और शिरडी आ जाओ। मैं तुम्हारा इंतजार करूंगा। आओगी ना? सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सर्वांना ओम साईराम आणि मानाचा जय बाळोमा। आज मी अचानकच निघालोय शिर्डीला, तर त्यासाठी मी पुण्यावरून गाडी धरली आणि आता शिर्डीला निघालोय। संपूर्ण रस्त्यामध्ये आनंद होतोय की बाबांना चाललेलो आहे, बाबांच्या दर्शनाला चाललेलो आहे। ते म्हणतात ना की देवाचं बोलून आल्याशिवाय आपण कुठं जात नाही, त्याचप्रमाणे मलाही बाबांचं बोलून आलं आहे आणि मी निघालोय आता। चला तर मग तुम्हाला दर्शन घडवतो। ये शिरडी है, यहाँ जो चाहोगे वो मिलेगा। फायनली मी पोहोचलोय साईनगर शिर्डीला आणि आनंद तर खूप होतोय आणि आता आवड पण लागली की बाबांना कधी डोळं भरून बघतोय। तर चला तर मग इथं आल्यावरती बाबांचं एक वचन आठवतं, शिर्डी सजाचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे। बाबांच्या समाधी मंदिर परिसरात मी आता आलो आणि तुम्ही मला बघू शकता। मला शिर्डीत पोहोचायला दुपार झाली आणि बाबांची मध्याह्न आरती नुकतीच सुरू झाली होती। मी आता दर्शनाला चाललोय आणि आतमध्ये मोबाईल नेता येत नाही, त्यामुळं मोबाईल बाहेर जमा करून आतमध्ये दर्शनाला जाणार आहे ना आता। मी बघा हे समोर आहे की बाबांचं मंदिर आहे। बाबांचं दर्शन घेण्याआधी मी द्वारकामाईच्या दर्शनाला निघालो। हो, हीच ती द्वारकामाई ज्यामध्ये बाबांनी आपलं अख्खं आयुष्य व्यतीत केलं आणि शेवटचा क्षण सुद्धा याच द्वारकामाईमध्ये घालवला। बाबांनी अवघ्या लोकांच्या इडापिडा या द्वारकामाईमधूनच नाहीशा केल्या। या द्वारकामाईमध्ये 100 वर्षापूर्वी जळणारी धुनी आजही जळत आहे। लोक आजही या द्वारकामाईमधून विभूती घेऊन जातात आणि आपल्या समस्याचं निवारण करतात। मनामध्ये श्रद्धा आणि सबुरी ठेवून मोकळ्या अंतःकरणाने, भक्तिभावाने आणि निस्वार्थीपणे जो कोणी भक्त या द्वारकामाईमध्ये येतो, बाबा आजही त्या भक्ताला या द्वारकामाईमध्ये भेटतात। बाबा कुठेच गेले नाहीत, बाबा आजही या द्वारकामाईमध्ये आहेत। सगळे लोक फोटो काढायचे म्हणलं बघाव काय विषय म्हणून गेलो, तर तिथं लिहिलं आय लव्ह साईबाबा। मला आठवलं एव्हरीबडी लव्स साई, साई लव्स एव्हरीबडी। त्यानंतर मी आलो बाबांच्या चावडीमध्ये, ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळी न्यायनिवाडा केला जायचा, ती ही चावडी ज्याच्यामध्ये बाबा आपल्या भक्तांना न्याय द्यायचे। तुम्ही दक्षिणमुखी हनुमान मंदिर बघितलंय का? त्याला दाखवतो। हे आहे शिर्डीतलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि पूर्वीपासूनच या मंदिराला खूप प्रसिद्धी आहे। त्यानंतर मी आलो बाबांच्या सभामंडपाकडे। हा सभामंडप बाबांच्या 100व्या शताब्दी सोहळ्यानिमित्त बांधलेला होता आणि या सभामंडपामध्ये बाबांची महासमाधी सोहळा साजरा केला जातो आणि त्यानुसार बाबांचं ग्रंथवाचन सुद्धा या सभामंडपामध्ये केलं जातं। वेगवेगळ्या देशातून आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या लोकांचे कलानृत्य या सभामंडपामध्ये साजरे केले जातात आणि कीर्तनसुद्धा इथेच होते। इकडून येईपर्यंत इकडं कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा चालू झाला होता। मोठ्या डीजेच्या आवाजात नुसती गाणी चालली होती। बंगाली रे बाबा सोले बाबांची धूप आरती सुरू होणार होती म्हणून मी निघालो द्वारकामाईकडे। बाबांची धूप आरती झाली की श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बाबांचा पालखी सोहळा या रथामधून निघणार आहे।
काही वेळातच बाबांचा पालखी सोहळा निघणार आहे, त्यामुळं मी आता द्वारकामाई समोर आलेलो आहे. अचानकच मंदिरातील चोपदारांसोबत बाबांची पालखी ओढण्याचं भाग्य मला मिळालं.
कसा बाई कृष्ण कसा कृष्ण कसा बाई कृष्ण कसा राजराज राम कृष्ण कसा राजराज राम कृष्ण कसा इथे पोळ्या घागर 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 जगी मन सारंगरा मन आनंदरा जगी मन सारंगरा यशोदेशात पोवरा इथे पोळ्या घागर 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 खरंच बाबांचा महिमा खूप महान आहे. कारण आत्ताच साईबाबांची शेजारती आणि पालखी सोहळा झालाय, तर त्याच्यामध्ये माझ्या मनात पण नव्हतं, पण मला आणि माझा एक मित्र आहे त्याला आम्हाला जो बाबांची पालखी असते ती बाबांची पालखी ओढण्याचा मान देण्यात आला आणि सर्व मानकऱ्यांसोबत आम्ही फोटो काही वेळ क्षण पण घालवला. खूप भारी वाटतंय आणि आम्हाला मंदिर गाभाऱ्यातून प्रसाद पण त्यांनी दिलेला आहे. इतकं भारी वाटतंय ना, खूप आनंद झालाय खूप. बाबांच्या मंदिराजवळच हॉटेल माधवीय म्हणून आहे, तर तिथं मी रूम घेतलेली आहे आणि चांगल्या प्राईजमध्ये त्यांनी मला रूम दिली. मी तुम्हाला रूम दाखवतो कशी. तर ही रूम मिळाली आपल्याला. सकाळ काकड आरतीला जायची. चला, ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, पहाटेचे 4 वाजलेत आणि आता बाबांची काकड आरती होणार आहे, त्यामुळे मी आता दर्शनात चाललोय. काकड आरती करीतो साईनाथ देवा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर. बाबांची काकड आरती आत्ताच झालेली आहे आणि आम्ही आलेलो बाहेर. आम्हाला आज पण प्रसाद मिळाला आणि मी आता बाबांच्या समाधी मंदिर परिसरात आहे. बाबांना सोडून जायचं म्हणल्यावरती डोळ्यात पाणी तर येणारच की, म्हणून निरोपाच्या क्षणी नको डोळा पाणी म्हणत परतीच्या प्रवासाची तयारी करायला निघालो. सर्वांना नको वाटणारा क्षण म्हणजे बाबांना निरोप द्यायची वेळ आता आलेली आहे, पण हे असं कधीच होणार नाही. आयुष्यभरासाठी प्रत्येक क्षणोक्षणाला बाबा जेव्हा बोलवतो तेव्हा मी येणार आणि बाबांचं दर्शन घेणार आहे. तोपर्यंत सर्वांना ओम साईराम. हा परतीचा प्रवास जीवाला त्रास, तुझ्यापासून दूर जाताना एक वेदना छळू लागते, असीम माया तेव्हा कुठे कळू लागते. नाही म्हणता म्हणता चंद्रभागा डोळ्यात राहून जाते, वेशी पलीकडे सोडायला ती पण येते. हे असेच चालू राहील जन्मभरी या शिर्डीच्या वाटेवरी, या शिर्डीच्या वाटेवरी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.